ॲग्रिस्टेक कार्ड काढण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल, तिथून इथे येऊन जा. इथे आल्यानंतर पहा आपल्याला लॉग इन ॲज ऑफिशियल आणि फार्मर नावाचा ऑप्शन दिसत आहे. तर आपल्याला फार्मरवरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला फार्मर जर नवीन असाल तर रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर खालती पाहू शकता क्रिएट न्यू अकाउंट यावरती क्लिक करा. यानंतर इथे तुमचा आधार नंबर एंटर करा आणि सबमिटवरती क्लिक करा. यानंतर तुमच्या आधारशी जो नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP गेलेला आहे तो इथे फिल करा आणि व्हेरीफायवरती क्लिक करा. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं आधार नंबर लास्ट 4 डिजिट व्हेरीफाईड ओके नावाचा ऑप्शन दिसून येईल. यानंतर पहा युअर KYC डिटेल्स आर ॲज बिलो. तुमचं नाव येऊन जाईल आधारवरचं, जेंडर, डेट ऑफ बर्थ, एज येऊन जाईल. यानंतर तुमचा ॲड्रेस येऊन जाईल. पहा यानंतर खालती या. खालती आल्यानंतर पहा प्रोव्हाइड मोबाईल नंबर टू लिंक विथ ॲग्रिस्टेक प्लॅटफॉर्म. तुमचा मोबाईल नंबर पुन्हा इथे एंटर करा आणि यानंतर साईडला क्लिक करा. पुन्हा तुमच्या मोबाईलवरती OTP जाईल, तो OTP इथे फिल करा आणि व्हेरीफायवरती क्लिक करा. यानंतर मोबाईल नंबरसुद्धा व्हेरीफाईड ओके असा मेसेज शो होईल. यानंतर खालती या. इथं तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. या बॉक्समध्ये एकदा पासवर्ड टाईप करा, तोच कन्फर्म पासवर्ड इथे टाईप करा. त्यानंतर क्रिएट माय अकाउंटवरती क्लिक करा. यानंतर पहा युअर युजर अकाउंट हॅज बीन सक्सेसफुली ॲक्टिवेटेड, यू कॅन नाऊ लॉग इन. ओकेवरती क्लिक करा. आता आपल्याला युजर ID आणि पासवर्ड क्रिएट झालेला आहे. आता पाहू शकता युजर ID म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड क्रिएट केलेला होता तो पासवर्ड टाईप करायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे. आता लॉग इन करण्यासाठी पुन्हा त्याच वेबसाईटवरती यायचं आहे. इथे ऑफिशियल आणि फार्मर नावाचा ऑप्शन आहे, तर फार्मरवरती क्लिक करा. इथे तुमचा मोबाईल नंबर टाईप करा, जो पासवर्ड क्रिएट केला होता तो इथे एंटर करा. यानंतर हा कॅप्चा इथे फिल करा आणि लॉग इन इथं पर्याय आहे त्या लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला संपूर्ण डिटेल्स ओपन होईल, जसं की युअर KYC डिटेल ती मगाशी होती त्याप्रमाणे. आता यानंतर पहा आपल्याला रजिस्टर हॅज फार्मर यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर जर चेंज करायचा असेल तर तुम्हाला चेंज करू शकता, नसेल तर नोवरती क्लिक करा. आता पहा ईमेल ID असेल तर ईमेल ID एंटर करा आणि व्हेरीफाईड करून घेऊ शकता, अन्यथा स्किप करा. यानंतर फार्मर डिटेल्स पहा तुमचं नाव आलेलं आहे. इथे तुम्हाला तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये मराठीमध्ये टाईप करू शकता. इथे पहा तुमचं जेंडर, इथं कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे SC ST OBC जनरल जी काही आहे ती. यानंतर पहा डेट ऑफ बर्थ आलेला आहे, तुमचं वयसुद्धा आलेलं आहे. पुन्हा खालती या. खालती आल्यानंतर पहा इथं आयडेंटिफायर नेम इज लोकल लँग्वेज. इथून तुम्हाला केअर ऑफ, सन ऑफ, वाईफ ऑफ ते सिलेक्ट करू शकता आणि इथे तुमच्या त्यांचं नाव लोकल लँग्वेजमध्ये टाईप करू शकता. यानंतर पहा फार्मरचा फोटोग्राफ जो काही तुमच्या आधारवरचा आहे तो आलेला आहे. न्यू बिझनेसवरती क्लिक करून तुम्ही बिझनेस करत आहात की नाही, करत नसाल तर नो आणि करत असाल तर यस यावरती क्लिक करा. यानंतर खालती या रेसिडेंट डिटेल्स यावरती तुमचा ॲड्रेस आलेला आहे. पाहू शकता जर ॲड्रेस चुकीचा येत असेल तर पहा इथं इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेंटल डिटेल्स यावरती क्लिक करा आणि तुम्ही स्वतः फिल करू शकता. आता कसं तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं विलेज आणि पिनकोड टाईप करून तुमचा नवीन ॲड्रेस फिल करू शकता जर तुमचा ॲड्रेस येत नसेल तर. ॲड्रेस फिल झाल्यानंतर पाहू शकता लँड होल्डर डिटेल्स यावरती फार्मर टाईपमध्ये ओनर आहात की यामधून ओनर आहात, टेंटेड आहात की शेअर कॉपर आहात म्हणजे भागीदारात आहात म्हणजे सामायिक आहात ते सिलेक्ट करावं लागेल. यानंतर इथे पहा लँड डिटेल्समध्ये फेच लँड डिटेल्स यावरती क्लिक करा. इथून आपला जिल्हा जिथं जमीन आहे ते सिलेक्ट करून घ्या, तालुका सिलेक्ट करून घ्या, विलेज तुमचं जे काही आहे ते सिलेक्ट करून घ्या जिथं शेती आहे ते. आणि यानंतर इथे तुमचा कसारा नंबर म्हणजे खाते क्रमांक आणि इथे तुमचा गट क्रमांक. आता इथे गट क्रमांक टाकला तरी चालून जाईल. पाहू शकता मी गट क्रमांक टाकतोय. त्यानंतर पहा इथे पुन्हा एकदा तोच गट क्रमांक टाईप करा. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. पहा इथे नाव येत नाही, त्यामुळे माय नेम इज नॉट देअर इन द लिस्ट ऑफ ओनर्स या पर्यायावरती क्लिक करा. पहा थोडा वेळ वेट होईल. पुन्हा इथून सब सर्वे नंबर इथून सिलेक्ट करून घ्या. आता पहा तुमचं इथे नाव येऊन जाईल. पहा अशा पद्धतीने स्टेप फॉलो करा म्हणजे तुमचं नाव येऊन जाईल. गट नंबरच टाका, पुन्हा इथे गट नंबरच टाका. त्यानंतर पहा इथून तुमचा गट नंबर आलेला आहे, तुमचं नाव आलेलं आहे, तुमचं एरिया गुंठे किती आहे, हेक्टर किती आहे ते आलेलं आहे. ते बरोबर असल्यास इथं पहा चेकबॉक्स आहे त्यावरती क्लिक करा. तुमचा जो गट नंबर आहे तो येऊन जाईल. यानंतर पहा इथे फार्मर लँड टाईपमधून आपल्याला ॲग्रिकल्चर आहे शेती की नॉन ॲग्रिकल्चर ते सिलेक्ट करायचं आहे.
ॲग्रिकल्चर असल्यास पहिला पर्याय. यानंतर पहा इथं खालती यायचं आहे आणि आपल्याला ॲड लँड डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. पहा या व्यतिरिक्त आणखीन जर तुमची जमीन असेल तर फॅच लँड डिटेल्सवरती क्लिक करून पुन्हा तुम्हाला गट नंबर ॲड करावे लागतील. सर्व गट नंबर ॲड केल्यानंतर इथं व्हेरीफाय ऑल लँड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करा. यानंतर पहा आपल्याला खालती यायचं आहे. खालती आल्यानंतर पहा इथं सोशल रजिस्ट्री डिटेल्स नाही भरला तरी चालून जाईल. यानंतर पहा खालती या. इथं डिपार्टमेंटल अप्रुव्हल रेव्हेन्यूवरती क्लिक करा. ऑलरेडी आला असेल. यानंतर फार्मर कन्सेंटवरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा आपल्याला सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू ई साईन यावरती क्लिक करा. यानंतर इथं तुम्हाला ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आधार नंबर टाईप करायचा आहे आणि आधारवरती सेंड OTP क्लिक करायचा आहे. OTP तुमच्या आधार मोबाईल रजिस्टरवरती येऊन जाईल, तो फिल करा. पाहू शकता व्हेरीफाईड सक्सेस झालेला आहे. आता तुम्हाला इथं पाहू शकता 3 ऑप्शनवरती दिसत आहेत. एक म्हणजे KYC रिसेट अँड डाउनलोड PDF. तर इथे पहा फार्मर एनरोलमेंट ID आलेला आहे. फार्मर ID अद्याप आलेला नाही. तर इथून डाउनलोड PDF वरती क्लिक करा आणि तुम्हाला जी फार्मर ID साठी PDF आहे तिथं भेटून गेलेली आहे ती सेव्ह करून घ्यायची आहे. म्हणजेच फार्मर एनरोलमेंट नंबर तुम्हाला इथे भेटून जाईल. आता पहा फार्मर ID कधी भेटेल. आता तुम्ही इथून पुन्हा 1 ते 2 दिवसानंतर यायचं आहे. पुन्हा इथे लॉग इन करायचं आहे. पहा लॉग इन करा. पाहू शकता 1 ते 2 दिवसानंतर आल्यानंतर इथे अप्रूव्हल स्टेटसमध्ये अप्रूव्ड असं मेसेज शो होईल आणि इथं पाहू शकता एनरोलमेंट ID तुमचा आहे. इथं सेंट्रल ID जो की फार्मर ID आहे तो तुम्हाला भेटून जाईल. फक्त हा फार्मर ID आपल्याकडे लिहून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढा. हा फार्मर ID तुम्हाला अनेक योजनेच्या कामासाठी गरज लागू शकते. अशा पद्धतीने